अलीकडे आहे वर्तमान काळ, तर भुईच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. गुड मॉर्निंग फ्रॉम गणपतीपुरी. तर आता वाजलेत सकाळचे 7 आणि आता आपण जाणार आहोत बाप्पाचं दर्शन घ्यायला. आज संकष्टी आहे, संकष्टीच्या निमित्ताने बाप्पाचं दर्शन घेणं तर मस्टच आहे. आज उपवास पण आहे माझा. सो दिवस कसा विदाऊट फूड काढायचा, ही एवढी सगळी मेहनत करता कसं सगळं हँडल करायचं त्याचा मला थोडं टेन्शन आहेच. बट ठीक आहे, करूया. तयारी झालेली आहे, आता फक्त निघायची देरी आहे. रूम टूर तुम्हाला याच्या पुढे मी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आल्यावर तुम्हाला देतोच आणि बाकीचे डिटेल्ससुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करीनच या व्हिडिओमध्ये. सो एन्जॉय करा आता बाकीचा ब्लॉग. साबुदाणा खिचडी ठराविक घरमा मागण्याचं होतं आहे आणि इथे रिक्षाला भक्त निवासपासून मंदिरापर्यंत जायला 80 रुपये बोलला. गणपतये नमः. आता प्रदक्षिणा घालायला आलो आहे आम्ही. आता ऑलमोस्ट संपतच आलेली आहे. आता इथून आम्ही जायचा प्लॅन करतो प्राचीन कोकणला. प्राचीन कोकण बघून मोस्टली आम्ही जयगडच्या मंदिराला जाऊ. जयगडचं मंदिर पण तुम्हाला दाखवतो. तो कधी दाखवलेला नाही आहे. मी 2-3 वेळा व्हिजिट केलेला आहे तो, बट कधी व्लॉगमध्ये आलेला नाही आहे. सो तो पण आपण आज बघणार आहोत. विलायती काजू जाम सेम कलर मॅच झाला आहे. हे पोपट नको करू. त्याला एवढं जवळ आलो आणि आलीच त्या लाट पुढे. मोठी आली ये आता काय ती लाट आली. यांना काय बघ कात बसले. मंदिर किती छान दिसतं वेगळं. तिला साडी भिजायचा हे काय बोलणार. सबस्क्राईब टच करायला येईल तुला एक लाट आली ते शॉर्ट सबस्क्राईब. माझ्या लाटेनी बटन काय टाक. बेल कर बेल आयकन पण दाबा. ये सबस्क्राईब अरेबियन सी. समुद्राने सबस्क्राईब केला. पंचा जोक. पडला तो पण पडला. आणि आजच्या संकष्टी
संकष्टीच्या दिवशी गणपती बाप्पाचं दर्शनसुद्धा घेऊन झालेलं आहे. सो आता मी तुम्हाला एक रूम टूर देतो की भक्तनिवासमधला रूम कसा आहे, किती लोकांसाठी मी बुक केला होता आणि किती रुपीज बुकिंगचे लागले ते सगळं तुम्हाला मी डिटेल्स या व्हिडिओमध्ये आता देतो पुढे. सो आता आम्ही 4 लोकांसाठी बुक केला होता इथे रूम आणि इथे ऑलरेडी हे 2 बेड, 1 2 आणि इथे हा एक तिसरा बेड आहे. इथे एक टेबल दिलेला आहे ते लोकांनी आणि एक मॅट दिलेली आहे झोपण्यासाठी 4थ्या माणसाला. तर ही मॅट आणि हे चादर वगैरे पिलो वगैरे सगळं दिलेलं आहे. इथे मिरर आहे एक मोठा, इथे एक कपाट आहे, इथे बेसिन आहे आणि हे वॉशरूम क्लीन आहे, उत्तम आहे. ह्या साईडला इथे बाल्कनी आहे आणि असा काहीसा बाहेरचा व्ह्यू आहे. सो ॲक्च्युली ही राईट साईड आहे भक्तनिवासची आणि इथे आय गेस सगळं बागा वगैरे आहेत लोकांच्या, तर त्याच जागेवर आय गेस तरी कदाचित बनवलं असावं. सो तिथे आंबा काजू वगैरे दिसत आहेत थोडेफार. आणि आता कॉस्टिंगची तुम्हाला डिटेल्स देतो. हा रूम आम्ही 850ला बुक केलेला आहे, विदाऊट AC आहे आणि इथे TV वगैरे पण असं काहीसं नाही आहे. नॉर्मल रूम आहे म्हणजे 3 बेड आहेत, एक मॅट दिलेली आहे, एवढाच विषय आहे. आम्ही 3 नाईटसाठी बुक केलेला आहे हा. सो एकंदरीत हा रूम आम्हाला 2550 रुपीजला पडलेला आहे. सो इथले काही रूल्स आहेत ते तुम्हाला इथे लिहिलेले आहेत, ते दाखवतो. हे पॉज करून तुम्ही वाचून घेऊ शकता इफ यू वॉन्ट. आणि इथे रूम बुक करण्याचं मुख्य कारण म्हणजे इथे साईडला भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. प्राचीन कोकण आहे, जयगडचा किल्ला आहे, जयगडचं मंदिर आहे, नंतर आरेवारी बीच आहे, वॉटर स्पोर्ट्स आहे गणपतीपुळ्याच्या बीचचे. त्यातल्या तर थोडेफार काय ना काहीतरी गोष्टी मी करणार आहे. आज प्राचीन कोकण आपण करूच, जयगडचं मंदिर करूया आणि काहीतरी उरलं सुरलं तर या दिवसाच्या स्केड्यूलमध्ये एक तरी काहीतरी टाकूया अजून. सो आता निघूया आणि एन्जॉय करा तुम्ही बाकीचा व्लॉग. पार्किंगसाठी जागा पण खूप अवेलेबल आहे. अलीकडे आहे वर्तमान काळ, तर मुलीच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. तर इथून पुढे पाहणार आहोत 500 वर्षापूर्वी लोक कसे राहत होते ते इथून बघायला जाणार आहोत वाकून येताना. हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली. आपण जिथे उभे आहोत तिथे हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्याशी युद्ध केले व त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या कोकण प्रदेशाची निर्मिती केली. जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात व देवाचे दर्शन घेतात. आपण कोकणी माणसे सुद्धा वर्षभर देवळात जातो व देवाचे दर्शन घेतो. पण आपल्याकडे जेव्हा शिमग्याचा सण येतो तेव्हा हा देव पालखीमध्ये बसून तो प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजे कोकणी माणूस आणि देव याचे नाते इतक्या जवळचे आहे की आपले एकमेकाकडे येणे जाणे असते. कोकणामध्ये भरपूर भूत असतात. कोकणवासी यांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो, म्हणून त्याला शिमग्याच्या वेळेस गाराणे घातले जाते किंवा पशुबळीही दिला जातो. हा नाभिक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजे नाभिक, सुतार, कासार हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत. हे खोत आहे. राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मान हा खोतांचा असे. आमच्या गावातील महत्वाचा उत्पादक घटक होता. हा एकमेव धान्याचं उत्पादन करीत असे आणि 12 बलुतेदार, खोत व राजा यांना धान्य पुरवण्याचे महत्वाचे काम शेतकरी करीत असे.
मातीशी संबंधित कामे हा कुंभार करीत असे. गणपतीचे दिवस आले की लाल मातीचे गणपती तयार करणे, उन्हाळा आला की मातीची मडकी तयार करणे, दिवाळीचे दिवस आले की पणत्या तयार करून त्या प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवण्याचे काम हा कुंभार करीत असे. गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवतांना लागणारे दागिने हा सोनार बनवून देत असे. सुताराचे खरे काम शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीच्या लोकांचे लाकडावरील कोरीव काम हे जगप्रसिद्ध आहे. हा लोहार आहे. शेतकऱ्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम लोहार करीत असे. उदाहरणार्थ कोयता, कुऱ्हाड, नागराचे फाळे इत्यादी. तेली आहे. पूर्वी कोकणी माणसे आपल्या जेवणात खोबरेल तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात करत असत. शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेल्याकडे नेत असे व तेली त्याच्यात एखाद तेल पाडून देत असे. हे स्वयंपाकघर आहे. हे मोदक पात्र आहे म्हणजेच पूर्वीचा कोकणी कुकर. यामध्ये खाली पाणी ठेवले जाते. या चाळणीवर केळीचे पान ठेवून त्यावर मोदक ठेवले जातात. हे झाकण लावून मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते, त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात. हे शेवाया काढायचे लाकडी यंत्र आहे आणि ते लोखंडी यंत्र आहे. हा कासार आहे. मघाशी सांगितल्याप्रमाणे 12 बलुतेदार हे लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत. त्याप्रमाणे हा कासार या मुलीच्या घरी आला आहे. पूर्वी कोकणामध्ये मुलींची लग्ने वयाच्या 8व्या किंवा 10व्या वर्षी होत असत. तोपर्यंत हा कासार या मुलीला बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नसे. हा चर्मकार आहे. चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा चर्मकार करीत असे. हा धनगर आहे. धनगर या मराठी शब्दाचा अर्थ ज्याच्याकडे भरपूर धन आहे. याचा वापर शिकारीसाठी केला जातो. तुम्ही जर चढणार असाल तर एका वेळी 3 व्यक्तीवर चढू शकता. प्राचीन कोकण बघून झालेलं आहे. आता जयगडचं मंदिर. तीन थाल्या आणि साबुदाण्याची खिचडी. कसं आहे ते तुम्हाला नंतर कळवतो. जेवण इथलं भक्तनिवासमधलं जेवण उत्तम आहे असं मम्मी पप्पा आणि ताई दोघेही बोलले. मी तर साबुदाण्याची खिचडी खाल्ली तर मला त्याचा काय आयडिया नाही. संध्याकाळी जेवीनच तेव्हा कळेल मला कशी चव आहे ते. आता आम्ही निघालो आहोत जयविनायक टेम्पल बघायला. तिथला गणपती मंदिर तुम्हाला दाखवतो कसा आहे काय आहे ते. मी आलो होतो फर्स्ट टाईम जेव्हा इथे रत्नागिरीला बाईक राईड केली होती ना, त्या टायमाला मी सगळ्या फ्रेंड्ससोबत इथल्या रत्नागिरीतल्या फ्रेंड्ससोबत तो व्हिजिट केला होता. तर तो तुम्हाला दाखवतो कसा आहे ते.